ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन अंबड ट्रक टर्मिनल हा वाहतूकदारांच्या हितासाठीच उभारलेला प्रकल्प असून या प्रकल्पासाठी संघटनेनं वर्षानुवर्ष सातत्यानं पाठपुरावा केला आहे. परंतु टर्मिनल वाहतूकदारांसाठीच आहे आणि ते ना नफा न तोटा तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन चालविण्यास द्यावे ही मागणी सुरुवातीपासूनची भूमिका घेतली होती. शासनानं त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु स्थानिक प्रशासन शासनाच्या निर्णयाविरोधात जाऊन असोसिएशनला व्यवस्थापनाची जबाबदारी न घेता बेकायदेशीरित्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही कृतीमुळे वाहतूकदारांचा विश्वासघात झालाय. म्हणजे पत्र दिलं होतं त्यातलं मी ते टाकलं तिथे की ते हे लिहिलं होतं अप्रूव्ड टू अलॉटमेंट ऑफ द ट्रक टर्मिनल्स ऑन नो लॉस नो प्रॉपर्टी बेसिस हू नेम डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणजे तुमची हे बघा ऑप्शन ए और दुसरं ऑप्शन टाकलं होतं ह्या प्रपोजल जो मंजूर केला अप्रूव्ड टू अलॉटमेंट टू ट्रक टर्मिनल बाय इन्व्हायटिंग ओपन बिड्स म्हणजे टेंडर काढावं. दोन पैकी आमचे सीओ तर सही आहे. त्यांनी कोणतं मंजूर केलं का टेंडर काढायला मंजूर केलं ते मग आपने दो ऑप्शन नहीं डालना था ना. नहीं ना नो लॉस प्रॉफिट वाला डालना चाहिए. हमको तो प्रॉफिट वाला दिख रहा है तो ऊपर वाला तो सोचेगा कि हमको जो मिल रहा है वो अच्छा है. उन्होंने वैसा हमारी सिस्टम कसं सर सातपुरा जे दिले ना तिथे काही लांबची नाही गोष्ट आहे. खूप अगोदरच दिल्या ठीक आहे सर काही 10 वर्ष त्याचे झाले. रेट कसे काढले हा ते दाखवतो तुम्हाला रेटचं पण दाखवतो. ते आम्ही रेट म्हणजे आमचा तळोजाला आम्ही दिला ट्रॅक्टर तिथलं आम्ही सगळं बोलावलं मटेरियल सगळं ते तसं मंजूर त्याप्रमाणे सगळं रेट केलं. तळोजा कुठं नाशिक मुंबई की रेट काय है? मुंबई और नासिक में खूब फर्क है ना. हे बघा डिमांड ये लेकिन आना इसका टाइम बढ़ाना पड़ेगा. रिन्यूअल होईल ना रिन्यूअल त्याची नोट टाकावं लागेल आम्हाला. तर तुमच्या नोट टाकावं लागेल बघा रिन्यूअल मध्ये काही चार्जेस घेऊन जर तुम्ही प्रायव्हेट माणसाला देता इथे तर ॲसोसिएशनला द्यायलाच पाहिजे. ॲसोसिएशन तुमचं तुम्ही जसं प्रेझेंटेशन त्यांच्याकडे आहे का नाही त्यांनी तुम्हाला हो म्हणून दिलं पण ऍक्च्युली ते करताना नाही झालं तसं ते आम्हाला कसं आम्ही तुम्हाला देऊन टाकलं आम्हाला काय पडतो तुम्ही शेवटी ट्रान्सपोर्टवाला आहे ना तुमचं नाव पण टाकलं तुम्ही असं लिहिलं नाही त्यांनी त्याच्यात. फायनल ऑथॉरिटी उदय सामंत साहेब फायनल अथॉरिटी आम्ही फक्त प्रस्ताव तयार करून देणार इथून आमच्या लेवलने अशी अशी मागणी आलेली आहे. आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय आपल्या स्तरावर घेण्यात यावा. तुम्ही थोडंसं ते योग्य ते त्याचं हे बनवायला पाहिजे होतं. नाही, पनवेलच्या धर्तीवर बनवलं असेल तर हे नाशिक आहे फक्त रेट आम्हाला आधार लागतो कुठले कसे ठीक आहे, तुम्हाला आम्ही परत ते आमचा काय झालं अप्रूव्ड झालेला आहे त्याचे रेट आधार द्यावा लागते ना आम्हाला इथे बेस तर द्यावं लागेल. कुठून रेट आणले तुम्ही ठीक आहे. ते रिकॉल करण्याच्या दरम्यान आमचा एक फक्त प्रस्ताव येतो प्रस्ताव घ्या आणि तो प्रस्ताव आपण परत एकदा त्याचं नोटिंग घ्या. आम्ही जाऊन येतो ऑफिसला आम्ही पत्र देऊ तो काही प्रश्न नाही तसा. पण मग इथं गेलं तर मग तुम्हाला त्रास देऊ आम्ही बाकी काही नाही आम्हाला नाही उद्या सावंत साहेबांना त्यांना भेटतो परंतु पॉवर त्यांच्या पक्षात जे काही यंत्रणा चालवताय तुम्ही तर मग थोडंसं तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या असं म्हणताय. हो ना. आता बघा तुमचं टेंडर परत आता तुम्हाला टेंडर प्रॉपर पाठवणार सेकंड फॉलचे आहे का नाही. तुमचं काम आहे टेंडर कॉल नाही तरी पण एक लक्ष आताच सांगतो ते रजिस्ट्रेशन प्रॉपर लागेल. जो ज्याच्याकडे काम सुरू असेल ना नाशिकला वर कुठे पण राहू औरंगाबादला त्यातच रजिस्ट्रेशन लागेल बरं ते. आम्ही संघटना आमची रजिस्टर संघटना आहे. सांगितलंय आमचा काही धंदा नाही नव्हतो. तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. तुम्ही सांगा सरकारी टेंडर घेताना रजिस्ट्रेशन पाहिजे ना. रजिस्ट्रेशन काय रजिस्ट्रेशन लागतं तुम्हाला मला सांगा. आम्ही कॉन्ट्रॅक्ट संघटना जर एखाद्याची फर्म रजिस्टर पाहिजे असं हेच महत्वाचं आहे ना. दुसरं काय पाहिजे. जर संघटनाचं रजिस्टर आहे आमची तर त्याच्यामध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला. काय वेगळं काय त्याच्यामध्ये ते काही टाकलेत का कंडिशन काही कंडिशन नाही आम्ही और कोई कंडीशन और कोई कंडीशन हो और डॉक्यूमेंट्स आपके तरफ से मिलना चाहिए. आना है ना हमारे गांधीगिरी पे चलने वाले सिद्धांत पे आते हैं. चलो गांधीगिरी से अपने कुछ मिलेगा लेकिन अभी हमको लग रहा है कि नहीं मिलेगा. इसलिए अभी हम नाना को बोल रहे हैं कि अभी गांधीगिरी छोड़ो और अभी भगत सिंह बनना पड़ेगा. तो आमरण अनशन वहाँ पे करेंगे तो ये जगह आपको मिनिमम लीज पे देनी पड़ जाएगी. ये तो अगर हम आज बोल के जा रहे हैं आपके सामने अगर 700 मेंबर अगर जिस दिन अपने उस पे आ गए ना सर जशी तुम्ही सातपूरला जागा दिली ना तशी पण 1 रुपयाने दिली आम्हाला 2 रुपयाने द्या आम्ही ऑपरेट करायला तयार आहे. वो 10 साल पहले 1 रुपए में दिए है. चलो 10 साल अभी 2 रुपए में पकड़ 1 रुपये 2 रुपये से वही ना बोल साहब ऐसा. आती है ना वो थोड़ी है. 700 आदमी हमारा पर्सनल किसी का काम नहीं है. पर्सनल है क्या किसी का ड्राइवर के लिए लड़ रहे हैं 700 ट्रांसपोर्टर
आणि एक नाशिकचे चांगलं नहीं, ये कोई इसका घर का आपने काम देखा होगा, करेगा। आपका भी मतलब बढ़िया बिल्डिंग बनाया हमने। सर ये बढ़िया बनाए, आप उस पर कैलकुलेशन करेंगे कि आदमी 45 लाख रुपया 5 साल में पूरा कर सकता है क्या? वहाँ पे बिल्कुल नहीं कर सकता सर जी। आप कैलकुलेशन करो 50 गाड़ी की पार्किंग कितना ले सकते हैं हम? पानी दे हमको। टेंडर तुम्ही आज भरा, टेंडर आपको 14 तारीख को जाता है, 5 में टेंडर ठीक है होता सर, टेंडर तो रिकॉल होना है, तो मुझे 7 साल से 7,000 पेपर दे चुके हैं हम लोग, 7,000 पेपर। आपके पास पूरी फाइल लगी है, हमारे को एक टुकड़ा नहीं मिला। क्या मतलब आणि तुम्ही सांगत होता ना, एक पत्र नाही केलं तुम्ही। वही बोल रहा हूँ, 7,000 पेपर दे चुके हैं, उसका रिप्लाई एक टुकड़ा नहीं मिला है। तुम्हालाच मिळालं पाहिजे, तुम्ही ट्रान्सपोर्ट खरंच मिळालं पाहिजे। गाडीवाल्याला कमी रेटमध्ये पार्किंग भेटायला पाहिजे, हा उद्देश आमचा. त्यामुळे संघटनेनं प्रशासनाचा जोरदार निषेध करत अंबड ट्रक टर्मिनलच्या संचालनासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशा मागणीसाठी अंबड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक विभागात कार्यालयात जाऊन जोरदार निषेध व्यक्त करत असोसिएशनकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालक हितासाठीच असणार आहे असे प्रशासनाकडून आश्वासन दिले आहे. पिछले करीब 6-7 साल से नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन ट्रांसपोर्टरों के लिए और ड्राइवरों के लिए उनके वेलफेयर के लिए जगह की डिमांड कर रहे हैं. पीछे करीब 5 एकड़ जगह ट्रांसपोर्ट एसोसिएशन का जो अंबड़ एरिया में रिजर्व था, वो MIDC ने थर्ड पार्टी को, ट्रांसपोर्ट एसोसिएशन को ना दे के थर्ड पार्टी को दे दिया गया. उसके बाद में हमारे को आश्वासन दिया गया कि तुम्हारे को 2 जगह ये ट्रांसपोर्ट एसोसिएशन के लिए जगह दिया जाएगा, लेकिन ऐसा भी नहीं हुआ. उसके बाद में 2 एकड़ में अभी ट्रांसपोर्ट ट्रक टर्मिनल डेवलप किया. उसका भी ये है कि हमारे को डिमांड हमारे को ना दे के और टेंडर निकाल दिया गया, जिसका कि इन्फॉर्मेशन हमारे को नहीं दिया गया. तो जैसे हमारे को मालूम पड़ा तो हमने एक अर्जेंट में इमरजेंसी मीटिंग कॉल किया और सारे पदाधिकारी आज हमारे आए यहाँ और MIDC अधिकारियों को निवेदन दिया, रिक्वेस्ट किया और साथ में उनको बोला गया कि भाई हमारी मांगे, हमारा वेलफेयर के लिए जो ये काम हम कर रहे हैं ट्रांसपोर्ट एसोसिएशन, हमारी तरफ ध्यान नहीं दिया गया तो आगे इसका फिर गंभीर परिणाम होंगे, ऐसा ट्रांसपोर्ट के जो MIDC के अधिकारी हैं उनको बोला गया और निवेदन भी दिया गया. नाशिकमध्ये ट्रक टर्मिनल डेव्हलप करणे आणि जे डेव्हलप ट्रक टर्मिनल हे संघटनेला जर दिले तर त्यामध्ये ड्रायव्हरांची सुविधा, त्यामध्ये ड्रायव्हरांसाठी जे काही लागणारे उपकरणं, त्यासाठी लागणारे त्यांच्या सुविधा या जर केल्या तर नक्कीच ड्रायव्हर या क्षेत्राकडे येण्यासाठी येतील. यासाठी आम्ही काम करत आहोत आणि शासनाने याचा विचार करून जे काही ट्रक टर्मिनल आता अंबडमध्ये बनवलं आहे ते ट्रक टर्मिनलच्या संघटनेला जर दिलं तर नक्की आम्ही त्या चालकांसाठी त्याचा चांगला उपयोग करून चालक वाढीसाठी त्यामध्ये आम्ही चांगलं काम करू. काही शासन, केंद्र शासनाचे, काही राज्य शासनाचे जे काही स्किल डेव्हलपमेंटचे जे काही त्यांचे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम घेऊन आम्ही त्या चालकांनाही स्किलमध्ये टाकून त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना चांगला यामध्ये उपक्रम देऊन त्यांना यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून हे ट्रक टर्मिनल मागतोय आणि हे ट्रक टर्मिनल देताना जर त्यांनी आवाजवी काही तर जर खर्च त्यातून जर ते वसूल करत असाल तर हे आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. जे काही योग्य असेल ते आम्ही त्यांना देऊ, परंतु आवाजवी त्यांनी जर काही खर्च त्याचा मागत असतील तर याचा आम्ही निषेध करतो. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन चेअरमन राजेंद्र नाना फड, अध्यक्ष PM सैनी, सरचिटणीस बजरंग शर्मा, महेंद्र सिंग राजपूत, सुनील पुरड, JP जाधव, आभेरामजी, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, राजेश सिंगल, JP इंदोरिया, दलबीर प्रधान, शक्तिसिंग राजपुरोहित, बाबूलाल स्वामी, दीपक ढिकले, सुभाष जांगडा, दलजीत मेहता, अशोक वाघ, शंकर धनावडे, महावीर शर्मा, सियाराम शर्मा, रमेश शर्मा, रमेश सारस्वत, सदाशिव पवार, दीपक ताकाटे, गणेश नागरे, प्रवीण नागरे, तेजबाल सोढा, बळीराम कदम, देव शर्मा, सतीश कलंत्री, अश्विनी दुबे, नाना पाटील, अश्विन आत्री, सुनील चांगडा, मनोज उदावंत, संदीप बिर्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.